आज मी ना फ्लावर भाजी एक मिक्स वेगळी प्रकारे केली, ती मी बघा पुढं समजेल. त्यासाठी मी काय केलं, उठून भाकरी पटपट करून घेतली. नंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मी काय केलं, फ्लावर कट करून घेतला, कांदा कट करून घेतला, टॅमॅटो कट करून घेतला आणि तो फ्लावर आहे ना तो गरम पाण्याने धुवून घेतला, म्हणजे वास येत नाही त्यासाठी. नंतर मी काय केलं, तेल ठेवलं, त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरा घातला आणि परत ना कढीपत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हता, त्यासाठी मी ना घातला नाही. नंतर कांदा घातला आणि त्याला व्यवस्थित 2 मिनटं ना असं मिक्स करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये टॅमॅटो घातला, त्याला पण 2 मिनटं असं परतून घेतलं. आणि ही बघा मी ती, तुम्ही काय म्हणता त्याला मला सांगा. आम्ही त्याला ना चनिया असं म्हणतो. नंतर ती मी धुवून घेतला होता ना तो, त्याच्यामध्ये फ्लावर घातला आणि मग ते ही चण्याची भाजी ही रात्री मी भिजायला ठेवली होती ना ती घातली. नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मग सगळं लाल तिखट, परत हळदी पावडर, जिरा पावडर, धने पावडर सगळं व्यवस्थित घालून मिक्स करून घेतलं. नंतर खाण्यासाठी मी घेतली आणि रात्री पण केली होती ना तिथं थोडी भाजी म्हणजे उरली होती, ती पण घेतली, वेस्ट कशाला करायची त्यासाठी. आणि नंतर मी ना कुरकुरी भाकरी केली होती मला खाण्यासाठी, ती भाकरी पण त्याच्याबरोबर मी खाल्ली. तुम्हाला सांगायचं तर किती टेस्ट लागते आणि कुरकुरी भाकरी तर माझी फेवरेट आहे, खूप आवडते मला.